ओम साईनाथ मित्रांनो, हर हर महादेव. तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शिदरी युट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आता ब्रह्मगिरीचं दर्शन करून चाललेलो आहोत त्र्यंबकेश्वरचे दर्शन करायला. तर चला जाऊया आता त्र्यंबकेश्वरचे दर्शन घ्यायला. हर हर महादेव. हर हर महादेव मित्रांनो, तर आपण आता पोहोचलेलो आहे त्र्यंबकेश्वर मध्ये. समोरच बघू शकता त्र्यंबकेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी कमान लागले. तर हे कमानीतून आपल्याला समोर जायचंय. 5 मिनिटाच्या अंतर मंदिर आहे. तर चला जाऊया मंदिराकडे. चला आपण पोहोचलेलो आता मंदिरापाशी. तर आपण गाडी पार्किंग करून फूल हार प्रसाद घेतलेला आहे आणि आपण लावतोय आता महाकालचा टिळा. तर हर हर महादेव. तर मस्त विकी भाऊंनी आपल्याला लावलेला आहे कपाळाला जय महाकाल. आपण पण लावलेला आहे जय महाकालचा टिळा आणि आपण जाणार आहोत आता मंदिरामध्ये. तर चला जाऊया मंदिरामध्ये. हर हर महादेव. हर हर महादेव. तर आपण जाणून घेऊया थोडक्यात त्र्यंबकेश्वर मंदिराचे भौगोलिक स्थान आणि अंतर. त्र्यंबकेश्वर हे शहर भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात असून नाशिक पासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताजवळ आहे. मुंबईपासून 180 किलोमीटर अंतर आहे, तर पुण्यापासून 240 किलोमीटरवर आहे. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवर आहे. या ठिकाणी शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. हर हर महादेव मित्रांनो, तर आपण जाणून घेऊया थोडक्यात श्री त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास. 10व्या शतकातील शिलाहार राजा झंज याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या 12 नद्यांच्या उगमस्थळी एकूण 12 शिवलिंगे बांधली. त्यातील एक हे शिवालय आहे. ती शिवालय अशी गोदावरीच्या नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय, धारणा नदीच्या उगमाशेजारचे तरळे येथे, बाम नदीच्या उगमा शेजारचे बेलगावला, कडवा नदीच्या उगम शेजारचे ताकेदला, प्रवाह नदीच्या उगम शेजारचे रतनवाडीतील अमृतेश्वर, मुळा उगम स्थानातील असलेल्या हरिश्चंद्र गडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावतीजवळ खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळच्या पुरामधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमा शेजारचे पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदी जवळचे भवरगिरी ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत. यात त्र्यंबकेश्वरच्या मंदिराचा समावेश आहे. नानासाहेब पेशवे यांनी इसवी सन 1755 ते 1786 या कालावधीत हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक 30 एप्रिल 1941 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. हे 12 ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. मंदिरांच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर 5 स्वर्ण कलश असून ध्वजा पंचधातूंचे आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचोलकरांनी अर्पण केले आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्ता तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरांनी वसलेले आहे. त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे 12ही महिने भाविकांची मोठी राबता असते. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिला 3 सोमवार त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढते. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेले असून त्यांच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे, तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे. येथील कुशावत पर्वत स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्राचे उंचीने 2ऱ्या क्रमांकाचे स्थळ आहे. निवृत्तीनाथांची यात्रा ही येथे भरते. गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीव काम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बस गाड्यांची सोय आहे. येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे
जाणारा नयनरम्य रस्ता असा घाट आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मुख्य तांदूळ, नाचणी ही पिके घेतली जातात. ग्रामीण भागात आदिवासींसाठी हे बाजाराचे गाव आहे. आदिवासी संघटना या भागात आदिवासींना हक्कासाठी काम करतात असतात. मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी करतात. धार्मिक विधी आणि पूजा. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विविध प्रकारच्या पूजा धार्मिक विधी केल्या जातात. त्यापैकी नारायण नागबली ही विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथे केली जाते. या व्यतिरिक्त कालसर्प पूजा, त्रिपिंडी श्रद्धा, कुंभविवाह, रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय जाप. त्र्यंबकेश्वर येथील हवामान. येथे मार्चच्या माध्यमापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान 27 ते 39 सेल्सिअस पर्यंत असते. जून महिन्याच्या मध्यापासून पाऊस सुरू होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारणतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते. वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते. वार्षिक पर्जन्यमान 1050 मिमी पर्यंत असते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक विशेष स्थान आहे. पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवाने इथे एका पर्वत श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले, जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले. हर हर महादेव मित्रांनो, आत्ताच आपण त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन केलं. आता मस्त दर्शन झाले निवांत. मला बघू शकता 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर. मस्त दर्शन झाले की बाबा आपण दर्शन केलं आहे मस्त. तर आता आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. शिर्डीकडे प्रस्थान करणार. बघू शकतो मंदिर खूप प्राचीन 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर नाशिकपासून 30 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. गोदावरी नदीचे उगमस्थान असलेले ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी श्री त्र्यंबकेश्वर बसलेले आहे. सध्याचे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव यांनी सन 1740 ते हर हर महादेव. तर आताच आपण मंदिरातून दर्शन करून बाहेर आलेलो आहे. तर बघू शकता खूप जबरदस्त त्या काळामध्ये नक्षीकाम मंदिराचे केलेले आहे. बघू शकता कलाकृती, मंदिराची शांतता, सुव्यवस्था. तर आपण मंदिरात संध्याकाळी आल्यामुळे आपल्याला गर्दी कमी लागली. तुम्ही बघू शकता तरी हजारो भाविक भक्त इथे दर्शनासाठी येतात. तर आपण आता बाहेर आलोय. तर बाहेर बघू शकता इथे शिवलिंग आहे, खूप सुंदर प्राचीन शिवलिंग आहे. तर इथे लोक येऊन दर्शन घेतात, आपल्या इच्छा आकांक्षा व्यक्त करतात. हर हर महादेव मित्रांनो. तर आपण आता दर्शन करून बाहेर आलेलो आहे. उत्तर दक्षिण द्वारने आपण मंदिराच्या बाहेर आलेलो. समोर बघू शकता मंदिराच्या शेजारी भरपूर दुकाने आहे फूल हार प्रसादाची. तर इथे आपण हार फूल प्रसाद घेऊन इथून मंदिरात जाऊ शकतो. आणि समोर स्क्रीन लावलेली आहे. स्क्रीनवर महाराजांचे दर्शन झाले, खूप सुंदर दर्शन झाले. विकी भाऊ आपले प्रसाद वगैरे घेतला त्यांनी. आता आपण आपली बॅग वगैरे घेऊन आपण इथून रवाना होणार आहोत शिर्डीकडे. तर हर हर महादेव. तर चला जाऊया आता आपल्या परतीच्या प्रवासाला. हर हर महादेव. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा. तर आपण आता आलेलो आहे हॉटेलला जेवायला. तर रात्रीची 10:30 झाली, त्यामुळे आपण आता जेवण करणार आहोत. तर विकी भाऊंनी ऑर्डर केलेली आहे पनीर भाजी, शेव भाजी आणि रोट्या. तर आपण आता मस्त जेवणार आहोत आणि पुढील प्रवासाला जाणार आहोत. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. ओम साईराम.